भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा माधव बरवा. सुख झाले ओ साजनी, साजनी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा माधव बरवा. ए बहुता सुकृताची जोडी, जोडी, बहुता सुकृताची जोडी, जोडे राजा जुगृदाची जोडी, राजा जुगृदाची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून विठ्ठल आवडे, म्हणून विठ्ठल आवडे, आवडी, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर बोला, सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रघुमा देवीवर, बाप रघुमा देवीवर, हे बाप रघुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. देवीवर, हे बाप रघुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. अंतराय नको देवा, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. अंतराय नको देवा, आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. दृढ
माझे मन पायी राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो पायी राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो ए तुका म्हणे वाटे नका फुटो देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हला हला विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आता माझ्या भावा 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 अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागा ते करे तो आले भागा ते करे तो अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागा ते करे तो आले भागा ते करे आता माझ्या भावा 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 अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागा ते करे तो आले भागा ते करे तो अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागा ते करे तो आले भागा ते करे तुझे पाय उच्चारितो तुझे नाम
पाये उच्चार तुझे नाम उच्चारितो हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय। आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नका फुटू देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून यादा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारी येली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्यू लोकी दुजी उपमा नाढळे लोकी भव सिंधुशी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापकु सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्यरूपीच केली न त्यागिता ती दिव्य लोकाशी नेली न त्यागिता ती दिव्य लोकाशी नेली न त्यागिता ती दिव्य लोकाशी नेली विठ्ठल विठ्ठल श्रावण नंद नंदन यशोदानंदन परमदया घन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाद्वारा राजाधिराज योगीराज प्रातस्मरणीय श्री गुरु हरिहर बाबांच्या 36व्या पुण्यस्मरणाचं औचित्य तीन तपपूर्तीकडं पुण्यतिथीचा प्रवास आहे वर्ष 36व तीन तपाची पूर्तता बाबांची पुण्यतिथी यंदाचं हे 2025 वर्ष हे अतिशय महत्त्वाचं आहे तीन तपाची पूर्तता करणारं हे वर्ष आहे बाबांचं 36वं पुण्यस्मरण आणि सप्ताहाचं रौप्य महोत्सवी 25वं वर्ष आहे 2025 हे 25वं वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाचं आहे त्यातली ही जागराची सेवा उपांत सेवा उद्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाचा समारोप आहे कोणा कारणे हे झालेचे निर्माण देवाचे कारण देव जाणे घेतील तयाशी सोपे आहे सुख सांगितले मुखे नारायणे तुका म्हणे तेने उपकार केला कुणी हे रोप ज्यांनी लावलं त्यांनी तुका म्हणे तेने उपकार केला बोळ्या भाविकाला तरावया विठ्ठल विठ्ठल प्रेरणा कोणी दिली कोण जाणे अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्यानं अनेक दिग्गज मंडळींच्या अंतकरणामध्ये हे बीज रोवलं गेलं त्यामध्ये ज्यांचं प्रकर्षानं नाव घ्यावं अशी आदरणीय वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी तुमच्या सर्वांच्या
अतिशय निकटवर्ती असणारी, अतिशय स्नेही संबंधातली हरिहर बाबावरती ज्याची प्राणांतिक निष्ठा आहे. अलीकडं सगळी निष्ठा आहे, पण या मंडळींची खरोखर निष्ठा आहे. बाबांसाठी ज्यांनी आपलं जीवन वाहून घेतलं, झोकून दिलं, बाबांच्या चरणारविंदी सेवा भाव आणि समर्पित केला, अशी दिग्गज मंडळी. आदरणीय श्याम महाराज चरणकर, दादा महाराज, ढवळे दादा, ह्या मंडळीवरती बाबांची कृपा आहे. श्री गुरु प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरुवर्य श्री गुरु हरिहर बाबांनी ह्या मंडळींना शक्ती दिली, प्रेरणा दिली आणि आदरणीय हरिभक्तीपरायण श्री गुरु सपकाळ माऊलींच्या मार्गदर्शनातून हा प्रवास 25व्या वर्षापर्यंत येऊन पोहोचला. आपणा सर्वांची सेवा आहे, आपणा सर्वांची बाबांच्या चरणारविंदी श्रद्धा आहे. श्री गुरु सपकाळ माऊलींची, दसुरकर माऊलींची, पिलिवकर माऊलींची, ह्या सगळ्यांची तुमच्यावरती कृपा आहे, प्रेरणा आहे आणि यांच्या या योग्य मार्गदर्शनातून आपण हा प्रवास करीत आहात. हे 25वं रौप्य महोत्सवी वर्ष असून माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला बाबांची ही सेवा, 36वं वर्ष, 3 तपाची पूर्तता आणि 25व्या रौप्य महोत्सवाच्या जागराची कीर्तन सेवा. सालावादप्रमाणे तुम्ही मंडळी माझ्यावरती प्रेम करत आलात, ते आजही आहे आणि ते असंच राहो ही बाबांच्या चरणारविंदी प्रार्थना करून सेवेकडे वळतो. विठ्ठल जागराची सेवा आहे आणि माझ्याकडे ही सेवा आहे. माझ्या मनातले विचार मला मांडता येत नाहीत. मी बंधनातलं कीर्तन करण्याची जबाबदारी आहे. मला जे तुमच्यात बदल करून बोलावं वाटतं ते मला बोलता येत नाही. श्री गुरुमुखातून जे चिंतन ऐकलं जागराच्या कीर्तनाला, ते चिंतन मला मांडावं लागतं आणि ते क्रमप्राप्त आहे, म्हणून विषयांतर करता येत नाही. ही माझी मजबुरी आहे, मला समजून घ्याल अशी अपेक्षा तुमच्याकडून माफ करतो. विठ्ठल विठ्ठल. मी मोठा महाराज नाही, पण श्री गुरु कृपांकित आहे. 40 वर्षे तीर्थक्षेत्र पंढरी क्षेत्रात महिनावारीला श्री गुरु आदरणीय तुकोबराईचे 9वे विद्यमान वंश श्री गुरु बाबा महाराज देहूकर, वैकुंठवासी मधुसूदन अण्णा देहूकर, या 2 दिग्गज श्री गुरूंची माझ्यावरती कृपा झाली. 3 तप तुकोबराईच्या पुढे सेवा करण्याचं भाग्य लाभलं. लगातार महिनावारीला 12 वर्षे दशमी, 12 वर्षे द्वादशीची सकाळ, 12 वर्षे द्वादशीचा संध्याकाळची खेरापत, 36 वर्ष सेवा श्री गुरु कृपेनं माझ्या वाट्याला आली. हे माझ्या जीवनातलं भाग्य आहे. परंतु श्री गुरु मुखातून जे चिंतन ऐकलं त्याच्या पलीकडं मला बोलताच आलं नाही, बोलतही नाही, एक शब्द पदरचा बोलत नाही. म्हणून दरवर्षी सालाबादप्रमाणे तुम्ही मला का बोलवता कोणा ठाऊक, मी वाट बघतोय तुम्ही कधी कंटाळचाल. तुम्ही असा विचार करायला हवा असं मला वाटतं की आता ह्या महाराजाची जागा बदलू. दरवर्षी सालाबादप्रमाणे हीच सेवा याच दिवसाची माझ्याकडे आहे. मलाही विषय बदलला तरी परंतु ती चाकोरी बदलून चालत नाही, म्हणून त्याच अनुषंगानं चिंतन मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल. आज मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा अशी एक परंपरा आहे. आज संसार प्रपंच सांगायचा नाही, आज सासू जावयाच्या हलकट गोष्टी सांगायच्या नाही, राजकारण तर बिलकुल सांगायचं नाही.
किमान या गादीवर सांगतात त्यांचा भाग वेगळा. ज्याच्याकडे भांडवल कमी आहे अशी मंडळी मग राजकारणाकडे वळतात, समाजकारणाकडे वळतात, मग शहीद जवानांकडे वळतात. काय जय जवान जय किसान, कोण आईकडे वळतो कोण बापाकडे वळतो, हा भाग वेगळा. मला त्यांच्याबद्दल नाही काय बोलायचं, पण कीर्तनामध्ये काही मर्यादा आल्यात. आमच्या वाडवडिलांनी पूर्वजांनी त्या आणि जोपासल्या, सांभाळल्या, त्याचं संवर्धन केलं. ते जसंच्या तसं पुढच्या पिढीला द्यायचं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. अशी प्रत्येकावर जबाबदारी प्रत्येकानं मान्य करून आपल्या जीवनात परमार्थाचा प्रवास शेवटच्या श्वासापर्यंत नवे करून ये जुने, नवे करून ये जुने, सांभाळावे ज्याचे त्याने, सांभाळावे ज्याचे त्याने. नवे करू नये जुने, सांभाळावे ज्याचे त्याने. म्हणून सप्ताह कमिटी, सप्ताहाचे आयोजक आणि नियोजक आणि सप्ताहाला सहकार्य करणारी सगळीच इतंभूत मंडळी यांच्यावर काय आहे? जबाबदारी आहे. सप्ताहाला ज्यांच्यामुळं आधार आहे, सप्ताहाला ज्यांच्यामुळं बळकटी आहे, सप्ताहाला आणि ज्यांच्यामुळं आणि गती आहे, अशा जबाबदार मंडळीनं जबाबदारीनं वागावं लागतं बरं का. जबाबदारी सोडून चालत नाही. कारण जया श्री कारभार बुद्धिसार तयाची, बुद्धिसार तयाची, बुद्धिसार तयाची. दया श्री बुद्धिसार तयाची, बुद्धिसार तयाची, बुद्धिसार जया श्री कारभार बुद्धिसार तयाची. तुकोबराय म्हणतात जो कारभारी आहे ना, मग घरातला, प्रपंचातला, कुटुंबातला असू दे, नाही तर तालुक्याचा, नाही तर गावाचा कारभारी, तालुक्याचा कारभारी, जिल्ह्याचा, देशाचा सुद्धा, याच्यावर काय जबाबदारी आहे? त्याच्यामध्ये निर्णय क्षमता असली पाहिजे, प्रसंगावधान, समय सूचकता, कोणाच्या अंतकरणाला क्लेश न होता निर्णय क्षमता त्याच्याजवळ असली पाहिजे. आणि सगळ्याला सोबत घेऊन पुढं जाऊन कार्य निर्विघ्नपणे पार पाडणाराला तुकोबराय त्याच्या बुद्धीला वंदन करतात. वा बुद्धिसार तयाची. ह्या सगळ्यांना घेऊन हा आनंद लुटायचा आहे. याच्यामध्ये सगळे समान नाहीत, हाताची बोट सारखी नाहीत, प्रत्येकाची बुद्धिमत्ता समान नाही, सारखी नाही, प्रत्येकाची जन्म वेळ भिन्न, म्हणून कर्म भिन्न, म्हणून आचार भिन्न, विचार भिन्न, मती भिन्न. अपेक्षा टोकाची करायची नाही. परमार्थात पहिलं पाऊल ठेवून ज्यानं परमार्थामध्ये प्रवेश केलाय, परमार्थाच्या प्रांगणामध्ये जो सुरुवातीला आलाय, त्याच्याकडून एखाद्या परमहंस सिद्ध साधक पुरुषाची अपेक्षा का करावी? नवीन लग्न होऊन नांदायला आलेल्या मुलीकडून आजीबाईची सासूबाईची अपेक्षा का करावी? बरं, त्याला ते वय झाल्यावर अनुभवानं येणारच आहे. वेळ जाईल, काळ जाईल, पण संधी द्यायला हरकत. म्हणून सर्वांच्या पाठीवरून हात फिरवून सगळ्याला घेऊन सर्कशीमध्ये
नुसतंच वाघ असतं, नुसतं सिंह असतं आणि इतर प्राणी घेतलंच नसतं आणि प्रवेशच दिला नसता सर्कस. तिला सर्कस म्हणतात का? आणि कुणी बघल का? सगळेच वाघ, सगळेच सिंह. अरे काळी मेने ज्योती, दिवशे कळो आली राती. दिवस आहे म्हणून रात्रीला शोभा आहे आणि रात्र आहे म्हणून दिवसाला शोभा आहे. गोड आहे म्हणून कडूपणाला किंमत आहे. वाईट माणसं जगात आहे म्हणून चांगल्या माणसाला किंमत वाईट माणसामुळे आहे. या सगळ्यांना बरोबर घेऊन हा भक्तीचा आनंद लुटायचा आहे, मुक्त व्हायचं एक दिवस. हेवान दावा करत बसू नका, द्वेष करू नका, नाही का? कुणाकडूनही आजीबाईची अपेक्षा करू नका. चुकणं हा माणसाचा स्वभाव आहे. जो चुकत नाही तो देव. देवाचं चुकतं का? नाही चुकत. मग चुकतो कोण? माणूस. चुकून चुका सुधारतो तो महात्मा आणि चुकून चुकतो तो दुष्ट. चुकून चुकतच राहतो तो दुष्ट. चुकून सुधारतो तो महात्मा आणि कधीच चुकत नाही तो देव. आम्ही देव नाही, आम्ही मानव आहोत. चूक होणारच आहे पण चूक सुधारता येते. वाव द्या, संधी द्या, अपेक्षा ठेवा, वाट पहा, होईल काहीतरी परिवर्तन होईल. आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना पण त्याला गुण येईल. मग अशा सगळ्यांना कटनट यावे, शुद्ध होऊन जावे. कटनट यावे, शुद्ध होऊन जावे. दौंडी पिटवी भावे चोखा मेळा. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार. कोणाला अधिकार? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा हे अधिकार. बाळे, नारी, नर आदी करून व्यवसायी. म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी. तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी. गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे. तुम्ही आम्ही खेळी मेळी, तुम्ही आम्ही खेळी मेळी. आनंदाने नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया. सुख देईल असा हा आनंद लुटायचा आहे. आनंद तेतीचा मुखिया शिवाचा, बैरी ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे, पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे व्रत होती तरणे रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया, सुख देईल विसावा रे. बघता बघता बोलत चालत कधी 25 वर्ष संपली कळालं सुद्धा नाही.
न कळत 25व्या वर्षाचा प्रवास पूर्ण करतोय उद्या. ही बाबांची कृपा आहे, ही तुमच्या श्रद्धेचा विषय आहे आणि तुम्ही केलेल्या सेवेची ही पोच पावती आहे बुवा. विठ्ठल विठ्ठल. उत्तरोत्तर हा प्रवास असाच चालू ठेवायचा आहे. उद्याचं कीर्तन हे शेवट नाही. शेवट तुम्हाला आम्हाला माहीत नाही, याचा शेवट नाही, कुणालाच माहीत नाही. तो त्यांच्या हातात आहे. त्यांनी सुरू केलंय, हे कसं चालवायचं ते त्यांना माहीत आहे. आपण फक्त निमित्ताचा धनी. गाडी खाली कुत्रा चालतो, त्याला वाटतं बोजा मीच ओढतो, पण ओढणारे बैल असतात गाडीला झुपलेले, ते ओढतात. कुत्र्यानं व्यर्थ अभिमान करू नये. तसं तुम्ही आम्ही म्हणजे इतकं तुम्हाला कमी लेखत नाही, पण प्रत्येकानं असं समजायचं असतं की करणारे श्रीगुरु आहेत, करणारे सद्गुरू आहेत, करणारा भगवान परमात्मा आहे. आम्ही फक्त निमित्त आहोत. आम्ही फक्त या आनंदाचे कोण आहोत? भागीदार आहोत. हा आनंद मागं लुटलाय, आज लुटतोय आणि उद्याही लुटणार आहे. बरोबर आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चर पडू नका तुम्ही. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची नाही आनंदाशी जोडा. सांगता गोटीला गती गोडा, आलाशी आकारा मुचिया झाडा. तुका म्हणे भेडा भक्तीची या. आत्मे अनादिकालापासून देवाबरोबर येतात, देवाबरोबर राहतात आणि देवाबरोबर जातात. आणि देव जेव्हा क्षीरसागरात झोपतो तेव्हा देवाजवळच राहतात. तेव्हा सुद्धा बाजूला जात नाहीत. किंबहुना खरं सांगू, ते कधीच विभक्त होत नाहीत. त्यांना भक्त म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. प्रमाण आहे का? आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे बागडे. आम्ही हरीचे सवंगडे, जुने ठाईचे वेडे बागडे. हाती धरोनियाकडे, हाती धरोनियाकडे, हाती धरोनियाकडे, हाती धरोनियाकडे. पाठी सवे वागविलो ओ, म्हणून भिन्न भेद नाही. देवा आमा एक देही, म्हणून भिन्न भेद नाही. पाठी सवे वागविलो ओ, म्हणून भिन्न भेद नाही. देवा आमा एक देही, म्हणून भिन्न भेद नाही. निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई. वानर गोवळ गाई, सवे चारीत फिरत असो. येतो जातो आम्ही देवाचे सांगत. येतो जातो देवाबरोबरच राहतो. म्हणून कृत त्रेता द्वापार कली 4 युगात तुकोबराय म्हणतात मी आलो आणि सेवा केली. सेवा घडली, परमात्म्याला ती आवडली आणि प्रत्येक युगात त्यानं माझा अंगीकार केला, माझा उद्धार केला.
युगात देवाबरोबर सेवा घडली, पण परिणाम असा झाला, निष्काम सेवा झाल्याचा परिणाम असा झाला, देव दयाळू झाला, कृपाळू झाला. आम्ही देवाच्या मागं लागलो आणि देव तुकोबराईच्या मागं लागला. उलटा प्रवास. विठ्ठल विठ्ठल. देवाच्या मागं लागणं हा परमार्थ नाही, हा परमार्थ नाही. उलट उलट देवानं माग यावं, याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल. आम्ही आम्हाला आवडेल असा करतो, आम्हाला पटल असा करतो, घडल असा करतो, जमल असा करतो. त्याला काय आवडतं? कधी उलट विचार केलाय? चाल चांगली झाली तर आम्हाला गर्व येतो. कशी काय चाल, कस काय प्रवचन, कस काय कीर्तन, हे आम्हाला आवडलं. त्याला काय आवडतं? उलटा विचार करणं, याचं नाव परमार्थ. जगाला काय आवडतं यापेक्षा देवाला काय आवडतं हे महत्वाचं. विठ्ठल. आणि म्हणून संतांनी किंबहुना आमच्या तुकोबरायांनी त्याला काय आवडतं याचा विचार केला. वावया भिकारी हे आम्हा कारण, अंतरुणी जन जावे दूरी. आम्ही भिकारी होण्याचं कारण हे आहे, आमचं जगाचा संबंध संपावा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर, निद्रा भाषण. आम्ही काय केलं? देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. देह समर्पित देवा, भार काहीच न. होईल आघवा तुका म्हणे आनंद, होईल आघवा तुका म्हणे आनंद. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार. 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 युक्त आहार, फिरणं मर्यादित. युक्त विहार, बोलणं मर्यादित, खाणं मर्यादित, नाही का? म्हणून सगळ्या गोष्टीला बंधनं घालून परमार्थामध्ये अहोरात्र त्यागी जीवन जगून त्याला काय आवडतं याचा विचार करून आयुष्याचा श्वास ना श्वास त्याच्या चरणी ज्यांनी अर्पण केला त्यांच्या मागं देव लागतो. आम्ही त्याच्या मागं लागलोय तेव्हा आम्हाला कधी बोलतच नाही. बोलायचं सोडा, बघत बी नाही दादा आमच्याकडं. आम्ही त्याच्याकडं गेल्यावर आमच्या अपेक्षा आणि आमच्या मागण्याचे डोंगर, आम्ही जितक्या अपेक्षा घेऊन गेलोय त्याला सांगावं लागत नाही हे गिऱ्हाईक कशाला आलंय. गेल्या वर्षी सप्त्याला आलं, त्याच्यावर आताच आलंय. मध्ये 12 महिने माझ्याकडे याचं काही नाही, ढुकून सुद्धा बघितलं नाही मला. हे हंगामी गिऱ्हाईक आहे, पण मागण्या मात्र हिमालयासारख्या घेऊन आलाय.
म्या माझ्या नातवाच्या डोक्यावर छत्र धरलेलं बघावं. इंड्रियल पी की तिकडं. आयुष्यात कधी देवाकडे नाही, देवावर भार नाही आणि मागण्याचे हिमालय. अहो देवाला 105 पर्यंत ताप भरतोय गिरायक आल्यावर दर्शनाला. उलट माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी दर्शनाला गेल्यावर देवानं खाली बघावं. इतका बोजा झाला, इतका भार झाला. निष्काम सेवा, अपेक्षाच नाही. अंतकरणामध्ये कधी कशाची अपेक्षा केलीच नाही, मागायचंच नाही. काही मागणे हे अनुचित, वडिलांची रीत. बर, मागायचं नाही. हो. न मागो न करी काही तुझ्या अनगा विठोबा. मागायचा विषयच नाही आणि मागायचं नाही. म्हणून भक्त जर मागत नसल तर निष्काम सेवेचा बोजा सहन न झाल्यामुळं भक्तानं मागं लागण्याऐवजी देव मागं लागतो. तो कोबराय दर्शनाला आले की देवानी खाली बघावं. तो कोबराय काहीतरी मागा ना, काहीतरी मागा ना. देव मागं लागला. तुका म्हणे देवा माने आयशी करू सेवा. आम्ही सेवा करतो पण मोबदला मागतो, त्यामुळं सेवेचं ऋण आणि बोजा होतच नाही देवाला. सेवा एकपट, मागण्या कोट्यावधी पट. त्यामुळं बोजा नाही. म्हणून देव आम्हाला बोलण्याचा विषयच नाही. म्हणून मागत तुकोबरायच्या लागला आणि तुकोबरायनी प्रत्येक वेळी देवाला नकार द्यावा. नको देवा, नको देवा. का? अन्नमान धन हे तो अन्न माझ्या जन्मापासून माझ्या मृत्यूपर्यंत आजच्या दिवसाचं अन्न संध्याकाळचं ब्रह्मदेवानं विधी लिखित या विक्रोळी टागोर नगरमध्ये शनी मंदिराच्या कीर्तनाच्या समाप्तीनंतर या वास्तूमध्ये तुमच्यासह माझं अन्न ठरलेलं आहे माझ्या जन्माच्या आधी. आणि हे नियोजन त्यानं करूनच मग मला जन्माला घातलंय. आणि मग आजच्या दिवसाची काळजी का करू? आता एवढं कीर्तन केल्यावर तुम्ही जेवायला वाढणार की नाही? मग चिंता का करू? पालखी बैसता मार्गाची चिंता नव्हे उसंतिता कोसपेनी. आता मी सकाळी माझ्या निरानरसिंहपूरपासून बावड्यातून माझ्या सुरवड गावातून निघालो इंदापूर हायवेला, पुणे सोलापूर. इंदापूरला बसलो, पुण्यात आलो. पुण्यातनं लगेच गाडी मिळाली, ठाण्याला आलो. तिथं ट्रेन तर काय सारख्या भराभरा इकडे इकडे किती पडते. 1 मिनिट चिंता नाही, रुकलो नाही कुठं, नॉन स्टॉप आलो. कशाला गाडी घ्या 5-25 लाखाची हलकटासारखी. मी इतका हलकट नाही 55 लाखापर्यंतच्या गाड्या घेऊन फिरायला. एवढी सोय देवानं केली. मी माझ्या आयुष्यात गाडी घेतली नाही, घेणार नाही. आणि जरी मिळालीच पुढं मागं भविष्यात काही सांगता येत नाही. मला गरज नाही, पण आलीच घरात. पण कीर्तनासाठी तिचा वापर केला नाही, करणार नाही, करीत नाही. म्हणून माझं तुमचं जमलंय. होय दादा. अलीकडचा काळ तर इतका वाईट आहे. अगोदर फोन पे ॲडव्हान्स घेतल्याशिवाय आम्ही रामकृष्ण हरी म्हणत नाही. आता विठ्ठल विठ्ठल. गाडीमध्ये बसल्यानंतर किती किलोमीटर अंतर राहिलं, किती किलोमीटर राहिलं सारखा विचारतोय, घड्याळ बघतोय. अरे काय गरज आहे का तुला? ड्रायव्हर गाडी चालवतोय, 140च्या स्पीडनं गाडी चालू आहे. बरोबर टायमाला गाडी ठाण्यात उतरणार आहे. तू उतरशील, तिथनं ट्रेन पकड, जा विक्रोळीला. संपला तुझा विषय. चिंता करायची काय गरज आहे? एक जण रेल्वे चालू असताना डब्यातनं मधनं पळायचं असा मधनं. लोक म्हणली पळताय का? 11 वाजल्या. अरे पळताय का? कोर्टाची तारीख आहे किती वाजता? 11 वाजता. आणि मग तुझ्या पळण्यानं काय होईल? गाडी चालू आहे, गाडी ठाण्यात थांबल, मग उतर, चक कुठं झक जा, कुठं जायचं तिकडं जा. कोर्ट बघ, तारीख बघ. तुझ्या पळण्यामुळं काय होणार आहे? जे व्हायचंय तेच होणार. म्हणून अन्न मान धन
अन्नाची अपेक्षा करायची नाही, संत करीत नाहीत. काळजी करायची नाही. मान मागून नाही घ्यावा, तो जगानं समाजानं बहाल करावा. माग नाही लागावं, समाजानं माग यावं. माझे श्री गुरु बाबा विनोदानं बोलायचे, मला अधिकार नाहीत ते बोलत होते. त्यांचा शब्द मी वापरणं त्यांच्या वयाला ज्ञानाला अधिकाराला शोभणारा. समाज काय मानेल तो देईल काही, न माने तो नेईल काही. कोणी निंदी कोणी वंदी, कोणी मारी कोणी पूजा करी. मग हेही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासून. अन्न प्रारब्धानच, मान प्रारब्धानच. समाजामध्ये मानाची अपेक्षा जे करतात ते अपमानाला सामोरं जावं लागतं त्यांना. मान इच्छितो अपमान पावे. आणि मान काय आहे? संत सांगतात, तुकोबरा आहे, मान दंब चेष्टा ही तो सुकराची विष्ठा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मला मान नको आहे, अन्नही नको आहे आणि धनही नको आहे. का? प्रारब्धाची भरे पोट, तुका करी ना बोभाट. हे कपाळ आहे ना, हे आमचं रेशन कार्ड आहे. रेशन कार्डवरचा माल रेशन कार्डवरचे युनिट पाहून दिला जातो का तोंड बघून दिला जातो? नाही, देतात रात्री 12 वाजता गाड्याची गाड्या भरून देतात. गोरगरिबाचा जनतेचा माल असा लुटला जातो. चमचेगिरी करणाराला, नंबर 2 करणाराला मिळतो माल, मिळत नाही असं नाही अजिबात. इथून तिथून गल्ली ते दिल्ली तुम्हाला माहीत आहे. ते काय मी बोलावं म्हणून काही गरज नाही खरी, पण आलो ओघानं म्हणून बोललो. पण वास्तविक पाहता कायदा काय? युनिट पाहून माल, तसं कपाळ पाहून सगळं आहे. तेव्हा विनोदाची गोष्ट माझे श्री गुरु सांगत, एकाला बायको काळी होती आणि पटत नव्हती. शंकराचं तप केलं 12 वर्षानं, उतावळं दैवत प्रसन्न झालं. माग 3 वर देतो गड्या माग. म्हणले असं करा, बायको आत्ताची आत्ता रंबा करा. ए, तुझ्या नशिबानं तुला जी मिळाली ना पहिली, ती तुझी खरी लक्ष्मी आहे, ग्रहलक्ष्मी. ती तुझा शेवट लावील, ती तुझा संसार सुखानं करील. तुला रंबा परवडायची नाही, नादी लागू नको, रडीला यायचं नाही. तप केलंय, 3 वर देतो म्हणलाय, 1 वर गेला तर जाऊ द्या, पण बायको रंबाच करा. तत असतो, झाली रंबा. झालं 5-6 महिने आनंदात साठलेली पुंजी संपली. उधळवावडी करून मजा हजा करून पुन्हा पोट भरायची पंचायत झाली. मोलमजुरीला जावं लागलं. हा मोलमजुरीला गेला आणि राजा शिकारीला चालला होता. अन्नात बघितली, प्रधानानं दाखवली आणि सांगितलं घ्या. घेतली, नेली. संध्याकाळी घरी आला, चौकशी केली, कळलं राजानं नेली. पळत शंकराकडे गेला. पहिलं दैवत प्रसन्न. शंकरा 9 वाजत आल्या, आत्ताची आत्ता अस्वलीन करा. ए येड्या, तप केलं, रंभा मागितली ना, आता अस्वलीन करा. आत्ताची आत्ता अस्वलीन झाली पाहिजे. तत असतो. दुसऱ्यावर गेला, झाली अस्वलीन. राजा जेवला, तिला जेवण घेतलं, तिच्याकडे भेटायला गेला. दरवाजा बंद झाला. रंगमालामध्ये ती पत्नी अस्वलीन होऊन पडलेली. राजानं जाऊन तिला उठवलं. अय उठ, जेवायला आणलंय, घे. आता ते अस्वल होतं, त्याला काय कळतं, त्यानं वरबाडी केली. राजा रक्तबंबाळ झाला. धाय मोकलून आक्रोश करू लागला. दरवाजा तोडला, सेवक गेले, राजा वाचवला आणि ते अस्वल बाहेर काढलं. तो हात तिथं पोचला. माझी बायको आणली काय? घेऊन जा की म्हणले. हो, मी धरली हातानं, आणली घरी. आता पहिली काळी पटत नव्हती म्हणून रंभा केली. आता रंभेची अस्वलीन बी आपणच केली. आता अस्वलांनी बरोबर संसार करणं बरं आहे का? पुन्हा शंकराकडे गेला आणि सांगितलं राहिलेला वर जाऊ द्या. तिसरा, पण होती तशीच करा. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. आणि म्हणून प्रारब्धानं सगळं काही मिळतं. म्हणून आयाचित वृत्तीनं, संतुष्ट वृत्तीनं राहून आम्हाला दुसरं काय नको. तुका म्हणे तुझी न लगेच सोडी, पर्याय ह्या वडी दर्शनाची. म्हणून न मागणाऱ्या भक्ताच्या माग देव लागतो. तुकोबराईच्या माग लागला तेव्हा तुकोबरायांनी सांगितलं, देवा आम्हाला काय नको, आम्हाला तुझ्याकडं कशाची अपेक्षा नाही.
तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. काही न मागे अनेका, तुझे पावे सुख सर्व आहे, तुझे पावे सुख सर्व आहे, तुझे पावे सुख सर्व आहे. आम्हाला फक्त तुझी सेवा घडावी, उपासना घडावी, आमच्या हातून तुला आवडेल अशी भक्ती व्हावी आणि त्या भक्तीनं तू आमचा अंगीकार करावा आणि आमच्या मागं लागलेलं जन्म मरण रूपी भवसागर तू कृपेनं नाहीसा करावा. एवढीच अपेक्षा, माफक अपेक्षा, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको. आम्हाला तुला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मागायचं नाही देवा. हां, तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. फकीरासारखं कर, पण रात्रंदिवस तुझं नामस्मरण मुखाला. भक्ती घडावी, सेवा घडावी. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान. म्हणून आम्हाला तुझं काही नको, फक्त प्रेम दे. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा, किंवा गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. प्रेम देऊनी बहुडा झाला आणि तुका म्हणे विठ्ठल बोला. प्रेम देवाचे देणे, देहभाव जाय जेणे, न धरावी म्हणे शुद्धी देश कालाची. प्रेम देवाचं देणं आहे आणि प्रेम परमात्मा त्याच्याकडं ते भांडवल आहे. आणि तो खूप बरा आहे. भगवंताकडं हीच अपेक्षा करतात, आम्हाला तुझ्याकडं काहीच मागायचं नाही, पण तुझ्याबद्दल तुझ्या चरणारविंदाच्या ठिकाणी जो माझा भक्ती भाव श्रद्धा वात्सल्य प्रेम तुझ्या चरणावर जे जडून राहिलंय त्यात अंतर पडू देऊ नका. अभंगाचं पहिलं. आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या अंतराय नको
क्षणाला, या घडीला तुमच्या पायाच्या चरणारविंदाच्या ठिकाणी जी भक्ती, प्रेम, श्रद्धा, भाव जडून राहिला आहे त्यात बदल होऊ देऊ नका, बदल पाडू नका. कारण भीतीपोटी तुकोबराय मागणी मागतायत. अख्ख्या जगाचं वकीलपत्र घेऊन मागणी मागतायत. तुकोबरायच्या सेवेला भुलून देव मागायला तयार झालाय द्यायला. तेव्हा तुकोबराय स्वार्थ बाजूला ठेवून जगाच्या कल्याणाकरता जगाचं वकीलपत्र तुकोबराय आपल्या पद्धतीनं मांडतायत. आपलाही उद्धार व्हावा आणि जगाचंही कल्याण व्हावं. जगाच्या कल्याणा तुका म्हणे आता उरलो उपकारा पुण्य परोपकार पापते परपिडा निघणा ही जोडा दुजायाशी. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. देवा कावे उतराई कावे आजी कावे उतराई. सांगायला हरकत नाही पण सांगताच येत नाही ती एवढे उपकार आहेत. जगाचं कल्याण, गाय, संत, वरुण, पृथ्वी, वृक्ष, नद्या, मेघ हे परोपकारी आहेत. हे जगावर उपकार करतात. संतांचं जीवन उपकारासाठी आहे. तुकोबराय आपल्यावर उपकार करतात. आपली सेवेची आणि त्याग करून प्रसन्न झालेल्या देवाला जगत कल्याणाची मागणी करणं याला अंतकरण विशाल लागतं. त्याला संत म्हणतात. तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र. आणि म्हणून पेडित पाप ताप पोखित्तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. हे जसं परोपकाराचं आणि सूत्र आहे तसं संताचं जीवन हे जगत कल्याणा करताय. म्हणून तुकोबराय सेवेच्या सत्तेच्या संबंधातून प्रसन्न परमात्म्याला जगत कल्याणाची मागणी मागतायत. आमच्या भावात बदल पडू देऊ नका. मागणी का मागतात? भीतीपोटी मागतात. का भीती उत्पन्न झाली? देवाचा स्वभाव लहरी आहे. काय केलं देवानं? नाही नाही त्या गोष्टी केल्यात आणि त्या सगळ्या आत्तापर्यंत तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आज जर बोललो तर त्याचा दुरुक्ती दोष होईल. माग कल्पना दिली होती खून म्हणून सांगतो. देवाला बापाची भीड नाही. दशरथ राजाच्या भावात बदल पाडला आणि कैकेयीच्या प्रेमाच्या पुरात वाहत गेल्यामुळं पोटाला आलेला राम कळला नाही. पत्नी पुढं फेका पडला आणि वनात लावला. जगाचं कल्याण करणारा परमात्मा चुकून नाव देवाचं मरताना आलं तर गणिकेचा उद्धार करतो आणि बाप अधोगतीला. हे तुम्हाला माग सांगितलंय. तुम्हाला मी जागेवर आणतोय बघा. लक्षात येतंय का? सगळा इतिहास घरी जाऊन बघा. जन्मदाता दशरथ राजा बाप. देवाचं ब्रीदवाक्य काय? ब्रीदवाक्य काय? देवाची घोषणा काय? गीतेचा सार काय? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. मरताना देवाचं नाव घेऊन मरतो त्याचं काय होतं? उद्धार होतो, मोक्ष मिळतो. चुकून नाव घेतलं राघोबा मी चालले, तुझी सेवा तुझं पालन पोषण कोण करील? राघोबा. मिथिला नगरीतली जनकाच्या नगरीतली शरीर विक्रय करणारी गणिका नावाची वेश्या. तिनं राघोबा म्हणल्यावर यमदूताला मार देऊन विष्णुदूतांनी वैकुंठात नेली. आम्ही भाव जाणो देवा. तुकोबरायचं कौतुक आहे प्रमाण. आम्ही भाव जाणो देवा न कळती तुझी या मावा. मावा म्हणजे माया. गणिकेचा कोडावा पतना न्यावा दशरथ. देहविक्रय करणारी गणिका वेश्येचा उद्धार वैकुंठात आणि बाप अधोगती. आधो म्हणजे खाली
गती म्हणजे जाणे. खाली खाली जावं लागलं. खाली खाली जाणे म्हणजे ऊर्ध्वगती नाही, अधोगती. आणि अधोगतीचा शब्द सरळ मानलं नाही ज्ञानोबराय तर पतन म्हणतात. प्राण जाई तव बो भाईला तुझ पतन तया दशरथा. पतन ज्ञानोबरायला वाईट बोलाय आलंच नाही आयुष्यात. देवाच्या बापाचं वर्णन सांगायचंय पण पतन शब्द वापरला. पतन शब्दाचा अर्थ आहे अधोगती आणि अधोगतीचा सरळ अर्थ आहे नरक. पण देवाच्या बापाबद्दल बोलतोय अलंकारिक शब्द वापरला, गोंड शब्द वापरला. प्रतारणा नको. कोणाबद्दल बोलतोय आपण? देवाचा बाप आहे. काय केलं त्यानं? दशरथाने पुण्य केले. किती केलं? दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी. कोट्यान कोटी. 10 वर्षापूर्वी तुम्हाला सूत्र सांगितलं होतं. एक काढायचं आणि त्याच्यावर पूज्य द्यायचं. कटाळे असतो आणि कंटाळा आल्यावर गुणिले म्हणायचं खाली. पुन्हा एक मांडायचं आणि कटाळे असतो पूज्य मांडायचं आणि दमल्यावर दुरेगी मारायची आणि गुणाकार करायचा. जी मिरीजील त्याला अनंत नाव द्यायचं. त्या आनंदाला पुन्हा गुणिले आनंद करायचं आणि दुरेगी मारायची आणि येईल ती बेरीज त्याचं नाव कोट्यान कोटी. घरी गेलो बघा एवढं पुण्य केलं म्हणजे अगणित पुण्य. कुणी? दशरथ राजानी मनवनी पोटी राम आले. एवढं पुण्यात्मा, एवढा महात्मा म्हणून देव पोटाला आला. अरे देव पोटाला यावा. अरे साधा मंत्री यायचा असेल तर महिनाभर ठाण्याला झोप लागत नाही. 5 वर्षाचा की झाडकी बत्तीनदारी आम्ही खसखस पुण्या झाडाचा पाला. 5 वर्षाला त्याला कोणच विचारत नाही. घडवलाय देवाचा त्याला आकार आलाय. त्याच्यात प्राण ओतून प्रतिष्ठा केली म्हणून देव झाला. आणि देव घडता घडता जर मूर्ती दुभंगली आणि फुटली तर कुठं फेकून देतात? 450 वर्षापूर्वी तुकोबऱ्याला विचारा, त्या काळातला न्याय आहे. घडता घडता फुटली तर फुटलेली मूर्ती, दुभंगलेली मूर्ती अधिष्ठित करता येत नाही, दर्शनाला योग्य नसती. ती गावाच्या कडेला फेकून दिली जाते नाही का? हां. तुका म्हणे का टाकी घाई देव पण. तुका म्हणे टाकी छन्नी आणि हातोडा ह्याचं घाव सुसून देव होतो. त्याला विचारलं देवा तुमच्या लय जग पाया पडतं कसं काय? घाव सोसल्या तर आधी टाकीचं नाही का? टाक्याचं घाव आणि सहन होईना म्हणून जर मूर्ती दुभंगली तर दुभंगलेली मूर्ती फेकून देतात. आणि फेकून दिलेल्या मूर्तीचा वापर कशासाठी? तो कोवऱ्याला विचारा. अर्थ तुम्ही घरी गेल्यावर करा. तुम्ही माझ्या आई वडिलासारखे आहात. हाती खाली येणं बी उचित नाही. तो कोवऱ्याने प्रमाण दिलंय. तुका म्हणे जरी टाकी घाई देव पण. तुका म्हणे टाकी घाई देव पण नाही तरी जन कुल्ला पुशी. असं वर्णन. दुभंगलेल्या मूर्तीचा वापर तिकडं आणि मग त्याला सगळ्या गावानं त्याच्यावर घाण करावी इतकं विडंबन आहे. म्हणून तुका म्हणे जरी तगे टाकी घाया आणि त्याच्या पडे पायाचे न मग विठ्ठल विठ्ठल. बाप आहे देवाचा पण कैकईच्या प्रेमाच्या पुरात वाहत गेला आणि जवळचा राम वनात धाडला म्हणून पतनाला जावं लागलं. ही देवाच्या बापाची फजिती आहे. आणि दुसरं उदाहरण देवाच्या आईची. कालिया डोहात कृष्ण बुडाला मेला अशी वार्ता कळली म्हणून जग सगळं रडत होतं. यशोदा जीव द्यायला आली पण जीव न देताच निघून गेली. हत्तीच्या भावात बदल. राधा देव कुंजवनामध्ये राजखेडेमध्ये अधिकारवाणीनं सांगत होती मांडीवर घे. घेतलं. कुंकुम तिलक काढला.
पानविडा करून दे, दिला. चावून दे, दिला. तोंडात घाल, घातला. फुलांचा गजरा कर, केला. विणी घाल, घातली. विणीमध्ये गजरा माळ, माळला. कडेवर घे, घेतलं. खांद्यावर घे, घेतलं. नाच, खांद्यावर घेऊन सुद्धा नाचला. धन्य त्याची भक्तीन भक्तीची ते ख्यातीन, तुका म्हणे मुक्ती पायी लोळे. भक्तीची सत्ता इथपर्यंत चालते. खांद्यावर घेऊन देव राधेला नाचतोय, पण गर्वानं गाठलं आणि देवानं नाचता नाचताच आपटलं, गुप्त झालं. ही राधेची फजिती आहे. नारदाला वाटलं वैष्णवामध्ये मी शिरोमणी आहे, गर्व झाला. कोणाला बी होतो, नारदाला झाला. आणि नारदाला गर्व झाल्यामुळं काय करतोय याचं भान राहिलं नाही. कामातुरा नाम न भयम न लज्जा. 16,000 100 8 बाय काय त्या काय लोणचं घालतो काय एवढ्याचं. एकदी मला देवाला पत्नी मागायला गेले, कामुक झाले, विषयांत झाले. आपला वैष्णव बाणा विसरून, नामस्मरण विसरून देवाची पत्नी म्हणजे आज्याची बायको, आजी पत्नी म्हणून मागायला जाणं, इथपर्यंत नारदाची मजल. हे भक्तीत अंतर, हा भावात झालेला बदल. अजून सांगू, वनवासाला राम लक्ष्मण गेला, लक्ष्मण सोबत गेला. सीतेनं वनवासाला जावं असं कोणी कुठल्या रामायणात ऐकलंय आहे? नाही, मला तर नाही भेटलं. कैकेयीचा हट्ट आहे का सीतेने वनवासाला जावं? तिचं म्हणणं काय, माझ्या भरताला राज्य आणि रामाला 14 वर्षे वनवास. मग सीता वनवासाला का गेली? तुम्हाला माहिती सीता का गेली? सीता म्हणली, मी नवी नवरी, लग्न झालंय, नवऱ्याशिवाय 14 वर्ष कशी जगू? इथं राहून काय करू? अरण्यात जाईन, सेवा करीन. मला सेवा करायची आहे. सुखात सुखी, दुःखात दुःखी होईन. कशाला गेली सीता? सेवा करायला गेली. पटतंय ना? मग वशिष्ठांनी परवानगी दिली, राम घेऊन गेले. पुढचा भविष्यार्थ जाणून घेऊन गेले. पण झालं ते पुढं, रामायण सगळं झालं. रावणानं सीता नेली, वनवास संपला, युद्ध झालं, रावण मारला, बिभीषणाला लंका दिली, अयोध्येला आले, राज्याभिषेक झाला. अयोध्या आनंदात नांदत आहे. सीतेला दिवस गेले. धर्मशास्त्र आहे, पुरुषानं पत्नीला दिवस गेल्यावरती इच्छा पूर्ण करावी. रामप्रभूने विचारलं, सीते बोल, काय तुझी इच्छा आहे? आणि तिनं इच्छा सांगितली, सेवाभाव. सीतेच्या म्हणजे बायकोच्या भावात बदल. सीता तिथं फसली. डोहाळे काय सांगितले? शरयू नदीच्या किनाऱ्यावर ऋषी पत्न्यांच्या आश्रमात राहून इथून पुढचा काळ घालवावा. म्हणजे अयोध्या सोडून, राम सोडून, रामचरणाची सेवा सोडून भावात अभावना. म्हणून दशरथ राजा बाप, भक्तीत बदल, भावात अंतकरणात बदल. आई यशोदा, भक्तीत बदल. पत्नी सीतेच्या भावात बदल. भक्त नारद, भक्तीत बदल. आणि कितीतरी अशी उदाहरणं सांगता येतील की अशी वाहत गेली मंडळी, बुडाली तयाचा मूळ ना मारक. मग तुकोबराय विचार करतात, तुमचा स्वभाव लहरी आहे. तुमचा स्वभाव तुम्हाला कशी लहरील सांगता येत नाही. तुम्हाला बापाची भीड, आईची भीड, भक्ताची भीड, पत्नीची भीड, कोणाचीच भीड नाही. माझा तरी भाव सिद्धीला कशावरून जाईल मला भीती वाटती देवा. कशाची? तुमच्या स्वभावाची. कारण तुमच्या स्वभावाची खात्रीच नाही. आई बापाचा बदल होतो, आमचं काय होईल? आम्ही भाव जाणो देवा, नकळती तुझी आमावा, गणिकेचा कुडावा, पतना न्यावा दशरथ. म्हणून आता हा सिद्धी पावो भाव, मध्ये चांचल्य न व्हावा जीव. आयुष्य तुम्हा भाकी तसे कीव, कृपाळुवा जगदानिया. मन स्थिर नाही माझ्या हाती, इंद्रिय धावताना वरती, सकळ खुंटलिया युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही.
सकळ निवेदिला भाव तुझ्या पायी ठेविला जीव आता करी कळेल तो उपाय तुझी सर्व ठाव माझा देवा राहिलो धरोणी विश्वास आधारणी हटी तुझी कास अनेक नेने मी सायास आणि तुका म्हणे यास तुझे उचित आता तुझं कळेल ते तुला काय कळेल ती कर पण विनंती आहे माझ्या भावात बदल होऊ देऊ नका तुम्ही अनेकांच्या भावात बदल पाडलाय तो कोबराई कधीच मागत नाही आज इतकं काकुत्याला येऊन मागताय कारण भीती वाटते देवा तुमच्या स्वभावाची मग काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही काय कराल मी माझ्या वाट्याला आलेलं माझं कर्तव्य जबाबदारीनं पार पाडीन तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा अभंगाचं दुसरं आले भागाते करीतो आले भागाते करीतो अरे भागाते करीतो अरे भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो अरे भागाते करीतो अरे भागाते करीतो विठोबा रखुमाई देव म्हणले मग मी काय करू देवा म्हणले तुम्हाला ध्यान नाही तुम्हाला आठवण नाही थोरा मोठ्याला आठवणी राहत नसत्यात दिलेल्या शब्दांच्या त्या दर 5 वर्षांनी विसरून जातात आश्वासनं विसरून गेला तुम्ही तुमचं आमचं वैकुंठात काय ठरलं होतं मी तुम्हाला मृत्यूलोकात पाठवतोय तुम्ही माझं भक्ती ज्ञान जगाला सांगा भक्ती वाढवा प्रेम सुख वाढवा आणि आनंद लुटा आणि भक्तीचं सुख वाढवा तुम्ही माझं नामस्मरण करा आणि मी तुमचं जन्म मरण दूर करीन आणि तो लखोटा अलीकडच्या भाषेतला 1000 रुपये किमतीचा स्टॅम्प तुमच्या सहीनं मोहर लावून शिक्का मारून आमच्या हातात दिलाय तो शिक्का मारलेला लखोटा सांगू तो कोबराय म्हणतात सांगू सांगा मग तुकोबरायांनी देवाला सांगितलं देवा ऐका तुमचा आमचा करार आहे वैकुंठातला तुम्ही विसरलात पण माझ्या ध्यानात आहे तुमचा तुम्ही केला गोवा तुम्हीच गुंतून पडला आमच्या शब्दात आम्हाला शब्द दिला आणि अडकून पडला आम्ही ना अडकवलं तुम्ही अडकला तुमचा तुम्ही केला गोवा आता चुकविता देवा आता तुम्हाला जड झालंय आम्हाला तारून न्यायचं आता तुम्ही अडकून पडला
आता चुकविता देवा. आता चुकवा चुकवी चालू आहे, चालवा चालवी चालू आहे. नादी लावून गादेगाव धावणं, उघडेवाडीला नेऊन उघडं करणं, हे तुमचे उद्योग मला माहीत आहेत. कैसे सरे चाळवणे, अशी चाळवा चाळवी करून चालल का देवा? केले कशाला शहाणे. आम्ही एवढं शहाणं नव्हतो, पण तुम्ही शहाणं केलं. तुम्ही करार केला, स्टॅम्प हातात दिला, तुम्ही माझं नामस्मरण करा, मी तुमचं जन्ममरण दूर करीन. आम्ही तुमचं नामस्मरण सेवा भक्ती केली, मग आम्हाला तारून न्यायला एवढा विलंब का, उशीर का? का गा उशीर लाविला देवा, का गा उशीर लाविला देवा. तुम्ही मात्र विलंब केला, मग कैसे सरे चाळवणे, केले कशाला शहाणे. कास यावो रूपा, नाव आले तिघा बाप. कशाला नाव ठेवून घेतलं, कशाला रूपाला आला? निर्गुणात होता ते बरं होतं, सगुणात आला, आकार धरला, नाव ठेवून घेतलं, आणि तारायला आम्हाला मात्र जड चाललंय. कास यावो रूपा, नाव आले तिघा बापा. मग शेवट तुकोबर आहे, खडसवून सांगतात शेवट सुक्कादम. तुका म्हणे आता न सरे हवाले घालिता. हवाले, हवाले म्हणजे कसं? वायदा, जुन्या भाषेतला शब्द वायदा. असं करू, गोड बोलून पोटा शिरून, कसा गोड बोलून या काटा काढिला. 5-25 लाख शिल्लक बॅलन्स बघून न कधी फिरकणारा पाहुणा टपकतो, 10-5 लाख उपसतो, आणि जे जातो ती पुन्हा तोंडच फिरवित नाही माघारी. गोड बोलून काटा काढला. हा, आणि मग गोड बोलून का असं आमचं काम केलं देवा. मग तो कोण आहे म्हणतात, तो का म्हणे आता न सरे हवाले घालिता. हवाला म्हणजे दिन की, देतो की. विश्वास नाही का? पळून चाललोय का? शेजारीच राहतोय, हितलाच आहे की, वतनदार आहे की, पाटील आहे की, पळून चाललोय का? देणारच आहे की, बुडवायचंच आहे काय मला? पिकलंच नाही, भागलंच नाही, पुरलंच नाही. बाब्याचं लगीन, छबीचं लगीन केलं, यंदा बंगला बांधला, यंदा नवीन प्लॉट घेतला. हे तो का म्हणे आता न सरे हवाले घालिता. हे असं हवाला देऊ नको. मग काय कर, आता मज तारी वचन हे साच करी. तुझे नाम दिनानाथ, वेदावळी जगविख्यात. पतित पावना दीनानाथा नारायणा. तुझे रूप माझे मनी, राहो नाम जपोवानी. ब्रह्मांड नायका, विश्वजनाच्या पाळका. जीवीची या जीवा, तुका म्हणे देव देवा. म्हणून आम्हाला तारून न्या, कारण तुझ्या चरणचे तुटता अनुसंधान. जाईल माझा प्राण दक्षिणी. प्राण रिघोपा हे कुडिये सांडोनी. श्रीमुख नयनी न देखता, न देखता. तुझं रूप जर डोळ्याला पाहायला मिळालं नाही तर प्राण जातो की काय, अशी अवस्था. तुका म्हणे जीव गेला तरी जाऊ. 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 धरिला तो देव भाव शुद्ध. धरिला तो देव भाव शुद्ध. काय करू आता नगमेशे झाले. काय करू आता नगमेशे झाले. हो, धरिला तो देव भाव शुद्ध.
जीव गेला तरी जाओ पण तुला सोडित नाही, चरण न सोडी सर्वता आन तुझी. म्हणून आता तुम्ही दया करा पंढरीराया, तुका विनवी पाया वेळ हो वेळा. मग देवाला दया आली आणि मग देव विचारता, मग तुकोबर आहे, कळलं, पटलं, भानावर आलो, दिला होता शब्द, खरा करणं माझं काम आहे, नक्की तुमचं काम करीन, पण नेमकं काय करायचं ते सांगता का. तिसरं चरण, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकोबरायची विनंती आणि मागणी ही आहे तिसऱ्या चरणात. प्रमुख मागणी तुकोबराय म्हणतात, मन पायावर बांधून ठेवा, कारण सकळ इंद्रिया मन हे प्रधान. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं मन, 12वी बुद्धी. यामध्ये मन शरीरामध्ये काय आहे, प्रधान आहे आणि त्याच्या हातात सत्ता आहे. हा रथ कुणीकडे न्यायचा आहे, हे गती अधोगती मनाची हे युक्ती. मन लावा एकांती साधू संगी. इयत्ता 6वी 5वीला बहिणाबाईनं सांगितलं, मन वाढाय. आपल्या ढेबेवाडी भागातून, ग्रामीण भागातून बिचारा मुंबईला आला, कामाला लागला, फ्लॅट घेतला, पहिला पगार मिळाला, भेळपुरी चौपाटीवर खाल्ली, काल घराकडे निघाला. रस्त्यानं जाताना एवढी सुतळीचा तुकडा असा रस्त्याला पडलेला बघितला. मित्राला पुढे जाऊ दिला, खिशात घातला. मित्रानं बघितलं, म्हणला कशाला घेतला, म्हणला दळणाची पिशवी बांधायला होईल. मन वाढाय वाढाय. ग्रामीण भागातला मुलगा
मुंबईमध्ये शटल झाला नोकरी लागून, चतुर्भुज झाला आणि 2 वर्षात पाळणा हल्ला. ह्यो ड्युटीवर होता, वेळ दुपारची, झोपलेलं पोरगं उठलं, ताण होतं 6 महिन्याचं आणि ते रडायला लागलं. त्या बिचारीनं नवीनच होती आणि घरात कोणी तिसरं नव्हतं, दोघंच आणि बाळ बारकं. तिनं ते बाळ घेतलं, काम ठेवलं, बाळ पाजलं, पोट भरून पेलं आणि पोरगं खाली सोडलं आणि ही कामाला लागली आणि पोरानं पुढचा उद्योग केला. पोट भरल्यामुळं, जास्त शिकलेली असल्यामुळं तिनं तो एका रद्दी पेपरमध्ये भरला माल. मस्त नाजूक त्याची सुंदर पुडी बांधली, कचऱ्याच्या बादलीत नाही, खिडकीतून खाली सोडली. रस्त्यावर 50 फुटाच्या माळ्यावर राहत होती, शहाणी होती जास्त, त्याने खाली सोडली. आणि हे 2 मित्र येऊन रस्त्यानं गप्पा मारीत चाललेले बघितली त्यांनी. एकाला पुढे दिसली, त्याला पुढं जाऊ दिला एकाला आणि मागं थांबून पुढे आणि इकडं घातली. त्यात जात नव्हता हात, अशी बोटानं सारली. ती अंगात बुडलेली होती पॅन्ट आणि ती अशी दबून सारली. मित्र गप्पा मारित होता, ह्योही गप्पा मारित मारित चालला होता. पण पुढीत काय असावं, पुढीत काय असावं म्हणून हात सारखा पुढीवर होता. ह्याच्या आती प्रसंगामुळं संघर्षामुळं त्या आतल्या मालाला काय हा त्रास सहन होईना आणि कागद जीर्ण पेपरचा होऊन तो माल बाहेर आला ना. 1133 केवीचा झटका हाताला बसला. असलं काय असावं, हेच आहे का तेच आहे. मनात विषय संशयाचं काहूर माजलं आणि संशय फेडण्यासाठी हित नेलं आणि मग कळलं हेच आहे. विठ्ठल विठ्ठल, याला कीर्तन म्हणावे. विठ्ठल विठ्ठल. असल्या अनेक गोष्टी फालतूक सांगून कीर्तनात मनोरंजन करतात. समाजाचं मनोरंजन व्हावं, पण त्याला मर्यादा काय आहेत? काय आहे? अतिशय आध्यात्मिक आणि भावनिक आणि करुण रस जरी सांगितला तरी मनोरुक्ष झाल्यावर एखादा असा हलका फुलका विनोद करून पुढं जाणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. समाजाला पुढच्या ऐकण्याची पावर तयार व्हावी लागते. म्हणून थोडासा विनोद माझे श्रीगुरु गमतीनं सांगायचे. म्हणून मन इतकं वाईट आहे, जाऊ द्या, मूळ विषय सोडा, त्याला सोडून देऊ नका, हे सोडा, मूळ विषयाकडे या. मन वाईट आहे. वैरी जे चिंतन करत नाही ते मन चिंतन करतं, इतकं वाईट आहे. आणि म्हणून देवा काल्याच्या प्रकरणात सांगितलंय, तू का म्हणे तू राख मनेरी, मग त्या एरी आम्ही जाणू. मनरूपी गाय तू सांभाळ, मग बाकीचे आम्ही बघू. कारण वासना ओढाळ गाई गड्याओ, वासना ओढाळ गाई, जिकडे जाऊ नये तिकडे जाई, ही खाऊ नये ते खाई, म्हणून हिचा हाणून मोडावा पायी गड्याओ. वासना ओढाळ. आणि भगवंताचं नामस्मरण आणि भक्ती सेवा घडण्याकरता मन काबूत यावं लागतं. आणि मन पंढऱ्याच्या चरणारविंदी ते दृढ पाशानं बांधलेलं असावं लागतं. तेव्हा साधक सिद्ध होऊन परमार्थ सिद्धीला जातो, त्याचा उद्धार होतो. अन्यथा मनानं डाव साधून अनेक मंडळी हतबल केली नव्हे, ह्या प्रवाहात वाहत गेली माया नदीमध्ये. पलीकडं तरुण जाता आलं नाही आणि उद्धार झाला नाही. जड नावाचा विशेषण लागलेला भरत नावाचा राजा, त्याचं वर्णन अनेक प्रसंगामध्ये आलंय, संतांनी वर्णन केलंय. तो राजा म्हणजे असा किडे मारू नाही, समुद्र वलयांकित पृथ्वीचं राज्य, अजात शत्रू, शत्रूच नाही, सार्वभौमत्व सिद्ध केलेला सम्राट चक्रवर्ती राजा दुष्यंताचा पुत्र भरत. त्याचं वर्णन आहे, जेने दिग्मंडळ जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी
सुरवरी. नाथराय सांगतात स्वर्गामध्ये देवांना सुद्धा जे भोग भोगता आले नाहीत ते दिव्य भोग त्याच्यापेक्षा राजा भरतानं पृथ्वीवर भोगले. एवढा सामर्थ्य संपन्न. ऐश्वर्य सांगू, ज्ञानोबराय सांगतात 18 भार वनस्पती फळी फुले ओळती 22 त्या पोखरणी द्या गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया कुल म्हणजे कुलवान शीलवान माग जात नाही, त्याच्यावर बरंचसं चिंतन आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. हे ऐश्वर्य ज्या राजा भरतानं पृथ्वीवर भोगलं एका दिवशी हे सगळं सोडावं लागेल. माफी मागून बोलू, तुम्ही माझे वडील, ह्या माझ्या माता भगिनी आहेत. माझे श्रीगुरु एक शब्द बोलत माफी मागून बोलतो. मी मागं बोललो एकदा, जगातल्या सुंदर स्त्रिया कोट्यावधी हात जोडून भोगासाठी अहोरात्र राजाची उपासना करतायत. आमचा अंगीकार करा, आमचं जीवन तुमच्यासाठीच. जगातली संपत्ती हिमालय पर्वतासारखे ढीगच्या ढीग राजाच्या पुढे आहेत. हे तुझंच आहे. असा राजा, त्या राजाच्या पायाला देशी गाईचं लोणी स्तनाग्रानं मॉलिश करणाऱ्या स्त्रिया असले दिव्य भोग राजा भरतानं भोगले. आणि तो राजा भरत उद्विग्न होऊन एक दिवशी हे सोडायचंय आणि जावं लागणार असा उदास होऊन हे राज्य सगळं सोडून नवनाथ ग्रंथातलं राजा गोपीचंदाचं उदाहरण. किती बायका आहेत त्याला? 1600 बायका. प्रत्येकीच्या दारात जाऊन माय भिक्षान देही भीक मागितली, आई गुरु निघून गेले. तसा हा राजा भरत सगळं सोडलं आणि वनात गेला आणि तपश्चर्याच करू लागला. केली, आयुष्य गेलं. आयुष्याच्या शेवटी नदीवर स्नान करताना सूर्य उदय होतोय. पाणी असं सूर्याला अर्घ्य देत असताना ओंजळीत सूर्य उदयाबरोबर गर्भवती हरणी पाणी पित असताना पलीकडच्या काठावर वाघ पाणी पिताना वाघाला हरणी दिसली. देव किती दयाळू आहे, माझी शिकार माझ्या पुढं आहे. वाघाला आनंद झाला आणि वाघानं डरकाळी फोडली आणि वाघाच्या डरकाळीच्या भीतीनं गर्भवती हरणीचा गर्भ पाणी पिताना पाण्यात गळाला, गर्भपात झाला आणि ते गोंडस पाडस असं वाहत आलं. काय योग आहे? योग नाही, याला योगायोग म्हणतात. ते वाहत यायला, राजाचं स्नान व्हायला आणि राजानं अशी ओंजळ भरताना त्या हातातच आलं. काय आलं? पाडस. काय असावं बघितलं, दया उत्पन्न झाली. ते नुकतंच जन्माला आलेलं धडपडत होतं. लुसलं पुसलं, त्याला घरी आणलं, ते मोठं केलं. काळा दोरा आणला, पायात बांधला, घुंगरं आणली, पायात बांधली. ज्या मांडीवर नातू पंतू नाचवायचं राजवाड्यात, त्याचा त्याग केला आणि जनावर मांडीवर नाचवायला लागला. मनाची अवस्था सांगतोय, नीट लक्षात घ्या. हे कशासाठी सांगतोय हे तुम्हाला माहित नाही काय? हे ह्याच्यासाठी आहे. मन हे इतकं चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. म्हणून त्या राजाला हरणाचा ध्यास लागला. एक दिवशी ते हरिण मोठं झालं, कळप चरत आला आणि त्या कळपातल्या भाऊभाऊकीनं सांगितलं, माणसं लय वाईट, माणसं लय विचित्र, विश्वात ठेवू नको येड्या, कशाला अडकून पडलाच, नादी लागू नको यांच्या, माणसं लय कपटी, जीव लावत्यात आणि एक दिवशी जीव घेतात, कापत्याल तुला. अरे फिरायचं स्वच्छंदी आपलं, चल इथं काय पडलाय. अशी ताकद आली होती, हिसका दिला, दावत तोडलं, गेलो उद्या मारीत.
तपश्चर्या संपली आणि राजानं बघितलं हरिणच नाही. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, त्यात मरणाचं कसं होईल विसरला आणि हरणाचा ध्यास लागला आणि आयुष्य संपलं आणि वासना हरणात राहिली. म्हणून पुढचा जन्म घाला तो घातला वाचले, घाला तो घातला वाचले. जड भरत राजा हरणीगर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. म्हणून वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मदरी. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची अंगे झाले. म्हणून जड भरत राजा हरणीगर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. म्हणून देवा आमचं मन तुमच्या पायावर दृढपाशानं बांधा. म्हणले का हो? का मन लय वाईट आहे. किती वाईट आहे? 2 उदाहरणं घरी गेल्यावर बघा. खून सांगतो. द्रौपदी चळली आणि अहिल्या ढळली. सीता चळली नाही आणि ढळली नाही. 11 महिने 53 दिवस रावणाच्या ताब्यात सीतामाता राहिल्या. परंतु सीतामातेच्या अंतकरण वृत्तीत बदल झाला नाही आणि रावण सीतेला स्पर्श करू शकला नाही. कारण रावण सख्या भावाची मुलं कुबेराची नल आणि कुवर, त्यांची पत्नी नल कुवराची पत्नी कुबेराची सून समुद्र मंथनातून निघालेली रंभा अतिसुंदर पाहून रावणानं अतिप्रसंग केल्यामुळं, इच्छेविरुद्ध वागल्यामुळं कुबेर सून नलकुवर पत्नीनं रावणाला शाप दिला होता. कोण्याही स्त्रीच्या इच्छेविरुद्ध स्त्रीला स्पर्श करशील तर तुझ्या देहाचे डोक्याचे 100 तुकडे होतील. म्हणून रावण सीतेला स्पर्श करू शकला. मायबाप माफी मागून बोलतो, माझी द्रौपदी चळली, अहिल्या ढळली पातिव्रत्यापासून, पण सीता चळली नाही आणि ढळली नाही. कृपा भगवंताची तिच्यावर. आणि साक्ष अशी दिली की अग्नी जळून खलास झाला आणि सीता जिवंत बाहेर आली. म्हणून सीता चळे नाही आणि सीता ढळे नाही. तुकाराम 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 तुकाराम. देवराया, ह्या जगाच्या पाठीवर सगळं संपणारं, सगळं खोटं, सगळं लटकं फक्त तुम्ही खरे आहात. आणि तुमचं नामस्मरण आम्हाला अखंडपणे घेता यावं. आमची भक्ती सिद्धीला जावी, आमची दया तुम्हाला यावी. आमचं जन्ममरण ठरलेल्या कराराप्रमाणे तुम्ही दूर करावं, असा आमचा एक माफक अपेक्षा आमची आहे. आणि आम्हाला तुम्ही दिलेला शब्द पाळावा, तो खरा करावा. नाहीतर ह्या जगातलं सगळं संपून जाईल, आम्ही बी संपून जाऊ. आम्ही जर संपून गेलो तर इज्जत तुझी जाईल, पंचनामा तुझा होईल. राजाचं पोरग फाटके वाकळ पांघरून रस्त्याला फिरू लागलं तर लोक राजाला हसतील. आम्ही तुझे दास आहोत, भक्त आहोत. आणि आम्ही जर यमाच्या ताब्यात गेलो तर लोक तुझी निंदा करतील. वाया जाता मज तुका म्हणे तुम्हालाच. आणि म्हणून एखाद्या पुरुषाच्या पत्नीच्या अंगावरचं वस्त्र फाटून चिंध्या चिंध्या होऊन गाठीला गाठी हजारो गाठी मारून सुद्धा तिची फाटक्या वस्त्रातून उघडी काया जगाला दिसत असेल तर ती लाज तिची नसून ती कुणाची पत्नी आहे त्याची लाज आहे. तसं देवा आमच्या गळ्यात तुळशीची माळ, पंढरीची वारी आणि मुखाला अखंड तुझं नामस्मरण असून सुद्धा जर आम्ही यमाच्या तडाक्यात सापडलो तर इज्जत कुणाची जाईल? तुझी जाईल. म्हणून तुझी इज्जत तू सांभाळावी, कारण तुझं नाम सत्य आहे.
सत्य तू सत्य तू सत्य तू तो विठ्ठला सत्य साच खरे नाम विठोबाचे जे बरे म्हणून सार 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 विठोबा नाम तुझे सार हे जग सार आहे आणि सार फक्त हा फलकट तो संसार आणि येथे सार भगवंत म्हणून अंडजार स्वेदज उद्बीज आटे अंडजारज स्वेदज उद्बीज आटे हरिनाम नाटे ते बरवे जे नाटे ते नाम चित्ते जे नाटे ते नाम चित्ती रुक्मादेवी पती श्री विठ्ठलाचे शरीराटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे म्हणून बाप रुक्मादेवीवराचे नाम नाटे युगे गेली परी उभा विटे म्हणून माझी विनंती म्हणून माझी कळकळ म्हणून माझी तळमळ आहे तुमच्यात आणि आमच्यात अंतर पडू देऊ नका बदल होऊ देऊ नका एक प्रमाण सांगतो शेवटचं तू माझा स्वामी मी तुझा रंग माझा स्वामी पाहताना दिसे वेगळी मी तू पण जाऊ दे डोळे मी तू पण जाऊ दे मी तू पण एकची घोंगडी पांगरू हरी देवीवर विठ्ठलू राया लागे न मी पाया वेळोवेळा झालेली सेवा प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण राजाधिराज गुरुनाम गुरु योगीराज सद्गुरू हरिहर बाबांच्या तुम्हा सर्व प्रेमीजनांच्या माता भगिनींच्या आमचे प्रवचनकार महाराज कीर्तनकार महाराज गानगंधर्व स्वरभास्कर महाराज मंडळी मृदंगाचार्य स्वरभास्कर मंडळी श्रोतूवर्ग हार्मोनियम वादक आमच्या माता भगिनी 8 दिवस ज्यांचे हात राबले इथं आमच्या वारकऱ्याची सेवा करायला ज्यांनी इथं परमार्थाचा आनंद आणि लुटला त्या सर्वांच्या चरणी समर्पित सेवा अशीच वृद्धी असाच प्रवास शतकोन शतके श्रीगुरु प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण हरिहर बाबांच्या कृपा आशीर्वादानं तो चालत राहावा त्याचा आनंद आपल्या सर्वांना असाच मिळत राहावा ही माफक श्रीगुरु हरिहर बाबांच्या पंढऱ्याच्या चरणी प्रार्थना आणि सेवेला सोल्पविराम शेवटची चाल म्हणा तुका म्हणे वा